विद्यापीठामधून M.Com मला या ठिकाणी सांगायचं काय परिस्थिती आहे. खरं तर आता सर्व वक्त्यांनी त्या ठिकाणी वेगवेगळे मुद्दे त्या ठिकाणी सांगितले की त्यांनी सांगितलं की बाबा पाण्याची अवस्था काय आहे, रस्त्याची अवस्था काय आहे, कचरा व्यवस्थापन काय परिस्थिती आहे, आरोग्याची सर्वसामान्यांच्या आरोग्याची स्थिती काय आहे. या सगळ्या गोष्टी करत असताना याबाबत खऱ्या अर्थानं जर विकास होणार असेल तर तो विकास फक्त भारतीय जनता पार्टीच करू शकते हे मला या ठिकाणी सांगावं लागेल. त्याचं कारण ही आहे, कारण त्याचं एकच आहे की आता भाऊंचं राज्य आहे. लक्षात घ्या, भाऊंचं राज्य आहे. राज्यामध्ये देवाभाऊ आहेत, जिल्ह्यामध्ये जयाभाऊ आहेत आणि आपल्या तालुक्यामध्ये रामभाऊ आहेत. त्यामुळं कुठलीही अडचण आपल्या विकासाला येणार नाही, कुठलाही निधी आम्हाला त्या ठिकाणी कमी पडणार नाही हेही मला या ठिकाणी सांगायचं. मी या प्रसंगी सर्वांना एकच या ठिकाणी सांगेन, निर्भयतेने मतदान करा. गरज आहे, हीच वेळ आहे, परत अशी वेळ येणार नाही. एवढी चांगली मूठ या ठिकाणी खरं तर मी या ठिकाणी उल्लेख करेन की फार चांगल्या पद्धतीने गेल्या 1-1.5 वर्षामध्ये रामभाऊंनी या ठिकाणी वातावरण तयार केलेलं आहे. कारण हीच वेळ आहे, आता नाही तर कधी नाही अशी स्थिती आहे. घाबरू नका, कुणी घाबरायचं कारण नाही आहे. कारण राज्यामध्ये कोण आहे, जिल्ह्यामध्ये आणि तालुक्यामध्ये. मला वाटतं यामध्ये सगळ्या गोष्टी आहेत. आज आपल्या ज्या उमेदवार आहेत सो पूजा करण कोथमिरे या माझ्या सुनबाई आहेत, परंतु अत्यंत उच्च शिक्षित आहेत, M.Com आहे. आज अशा उमेदवाराची, सक्षम उमेदवाराची आपल्याला गरज आहे. आणि मला माहिती आहे अकलूजकर अत्यंत सुज्ञ आहेत. सगळ्या बाबीचा विचार करून अगदी कमळाच्या बटनावर त्या ठिकाणी बटन दाबून, कळ दाबून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सर्व भारतीय जनता पक्षाचे सर्व उमेदवारांना त्या ठिकाणी निश्चित चांगल्या मताने निवडून देतील अशी मला त्या ठिकाणी 100% खात्री आहे. मी या ठिकाणी एवढंच बोलून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. मी यानंतर आपण ज्याच्या भाषणाच्या आतुरतेने वाट बघताय असे माळशिरस तालुक्याचे माजी लोकप्रिय आमदार, आरोग्यदूत आमदार आदरणीय राम सातपुते साहेब यांना विनंती करतो की आपले मनोगत व्यक्त करावे. एकदा जोरदार घोषणा दे. भारत माता की, बोलो भारत माता की. सगळ्यांनी हात वरती करा. इकडचे पण, इकडचे पण. इकडं तर अर्धा किलोमीटर रांग आहे. भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे. भारतीय जनता पार्टी महायुतीचा आज ऐतिहासिक अशा विजय चौकातील भारतीय जनता पार्टी महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचाराच्या शुभारंभ प्रसंगी उपस्थित आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री, आपल्या जिल्ह्याचे दमदार नेते आदरणीय जयाभाऊ, या ठिकाणी उपस्थित असणारे आदरणीय पांडुरंग भाऊ, उपस्थित असणारे आदरणीय रंजन भाऊ, आदरणीय प्रकाश बापू, या ठिकाणी उपस्थित असणारे आप्पासाहेबजी देशमुख, उपस्थित असणारे हिंदुराव दादा, फत्तेसिंह दादा, हनुमान बापू सूळ, उपस्थित असणारे मंचावरील कोथमिरे साहेब, उपस्थित असणारे आपल्या उमेदवार नगराध्यक्ष पदाच्या पूजाताई कोथमिरे आणि कुणाच्याही धमकीला न जुमानता मागच्या अनेक वर्षापासून पाय रोवून भारतीय जनता पार्टीचं काम या शहरामध्ये ज्यांनी उभा केलं असे भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष माझे मित्र महादेवजी कावळे, उपस्थित असणारे भारतीय जनता पार्टीचे मंडलाध्यक्ष सुजय भैया माने पाटील, जयराज भैया माने पाटील, शिवसेनेचे सर्व नेते, तालुकाध्यक्ष सतीजी सपकाळ, उपस्थित असणारे स्वपन काका नारनवर, उपस्थित असणारे सर्व आपले भारतीय जनता पार्टी महायुतीचे उमेदवार. खरं तर अकलूजच्या या निवडणुकीमध्ये नगर परिषदेच्या भाऊ अतिशय मेहनत करून मागच्या अनेक दिवसापासून भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी या शहरामध्ये कष्ट घेतले. या ठिकाणी या शहरामध्ये काही लोकांना वाटायचं की
इथं कधीतरी अनगर होईल आणि सगळे उमेदवार बिनविरोध निघतील, परंतु लोकांवरती प्रेम करावं लागतं. मुळात या शहरामध्ये अतिशय चांगले उमेदवार आपल्याला या निवडणुकीमध्ये भेटलेले आहेत. या निवडणुकीमध्ये या ठिकाणी मी उमेदवाराचा परिचय करून देतो. भाऊ, आपल्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अतिशय सुसंस्कृत, अतिशय उच्च शिक्षित, अतिशय कष्टाळू परिवारातून पुढे आलेल्या पूजाताई कोथमिरे या आपल्या भारतीय जनता पार्टी महायुतीच्या अकलूजच्या आज उमेदवार आहेत आणि उद्याच्या नगराध्यक्ष आहेत. मी सगळ्यांना विनंती करतो टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन करावं. एकीकडे आपल्या उमेदवार नगराध्यक्ष पदाच्या M.Com आहेत. त्यांचे मिस्टर बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये मॅनेजर क्लास 1 पोस्ट आहे त्यांची. शैलेशजी कोथमिरे साहेबांसारखा एक कर्तृत्वान अधिकारी, एक कर्तृत्वान या घराण्यातील अधिकारी म्हणून कोथमिरे साहेबांनी कष्टाने या परिवाराला पुढे घेऊन गेले. त्यांच्या सगळ्या परिवाराचं मी अभिनंदन करतो की अकलूजचा पहिला नगराध्यक्ष म्हणून तुमच्या घराला मान भेटतोय. त्यामुळे मी कोथमिरे परिवाराचं अभिनंदन करतो. मी समोरच्या उमेदवाराचं शिक्षण सांगणार नाही, परंतु भाऊ आम्ही दहशतमुक्त अकलूज म्हणून या कॅम्पेनला सुरुवात केली. आम्ही उमेदवार सुशिक्षित परिवारातला दिला, आम्ही उमेदवार कर्तृत्वान परिवारातला दिला, आम्ही उमेदवार सावित्रीबाई फुले विद्यापीठामधून M.Com झालेला उमेदवार पूजाताई कोथमिरे यांना या शहराची उमेदवारी भारतीय जनता पार्टी महायुतीची दिली. आणि समोरचा नगराध्यक्षाचा उमेदवार किती शिकलाय काल त्यांनी सांगायला पाहिजे होतं. आम्ही कर्तृत्वान कोथमिरे साहेबांच्या घरातला उमेदवार दिलाय आणि 15 दिवसापूर्वी ज्यांच्यावरती खंडणीची केस पडली त्या लाला अडागळेच्या घरामध्ये यांनी उमेदवारी दिलेली आहे. एकीकडे खंडणीखोर, एकीकडे मोक्यामधल्या आरोपीला सोडवायला खंडणी मागणारा लाला अडागळे आणि कर्तृत्वान शैलेश कोथमिरे यांच्यामध्ये अकलूजकरांनी तुलना करायची आहे. कर्तृत्वामध्ये त्या ठिकाणी तुलना करायची आहे. तुम्ही खंडणी खोराला या अकलूजचा नगराध्यक्ष करणार की या ठिकाणी कर्तृत्वान असणाऱ्या शैलेश कोथमिरे साहेबांच्या घरात नगराध्यक्ष करणार, ही माझी विनंती आहे मित्रांनो. त्यामुळं उद्याचा नगराध्यक्ष असणाऱ्या पूजाताई यांचं मी अभिनंदन करतो. पेशाने डॉक्टर असणाऱ्या प्रभाग क्रमांक 1 चा उमेदवार या ठिकाणी डॉक्टर अक्षय वायकर डॉक्टर आहेत, कष्टाने पुढे आले आहेत. आई वडिलांनी त्या ठिकाणी कष्ट करून गुराचा बाजार करून मेहनतीने चोऱ्या माऱ्या न करता अक्षयला डॉक्टर केलं. डॉक्टर अक्षय वायकर हे 1 नंबर वार्डातले आपले उमेदवार आहेत. या ठिकाणी ज्यांनी या चौकातून ज्यांचा पराभव केला त्या माने पाटील फॅमिलीतल्या ज्योतिताई माने पाटील ह्या आपल्या 1 नंबरच्या प्रभागामधून त्या ठिकाणी उमेदवार आहेत. तसेच मी आता सांगितल्याप्रमाणे या अकलूज शहरामध्ये भारतीय जनता पार्टीचा गड ज्यांनी पुढे होऊन जीवाची पर्वा न करता, खोट्या केसेसची पर्वा न करता प्रसंगी त्या ठिकाणी 2 हात करायला तयार असणारा एक लढाऊ कार्यकर्ता असणाऱ्या महादेव कावळे यांची कन्या कुमारी स्नेहा कावळे ह्या आपल्या या ठिकाणी 2 नंबरच्या उमेदवार आहेत. या ठिकाणी यांच्या कारखान्यातील नोकरीला लाथ मारून स्वाभिमानाने मी लढणार, मी लढवय्या कार्यकर्ता आहे, भारतीय जनता पार्टीचा निष्ठेने काम करेल हा विचार घेऊन नोकरीला लाथ मारून त्या ठिकाणी या 2 नंबर प्रभागाचे ब गटातून सचिन जगन्नाथ शिंदे, ज्यांना सचिनजी म्हणून आपण ओळखतो, हे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहेत. या ठिकाणी ज्यांनी वडिलांपासून संघर्ष केलाय, यांच्या धमक्यांना कधी भीक घातली नाही. माझे वडील ज्या मार्गावर चाललेत त्या मार्गावर मला चालायचंय हा विचार घेऊन या ठिकाणी तुटका फुटका कार्यकर्ता आहे, पण कडवट आहे, लढाऊ आहे, जीव गेला तरी चालेल परंतु मी भाजपचंच काम करेल हा विचार घेऊन काम करणारा प्रभाग क्रमांक 3 चे तुषार लोंढे हे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहेत. या ठिकाणी महिलांची जागा आहे, कार्यकर्ता कर्तृत्वान आहे, परंतु महिलांची जागा असल्यामुळे त्या प्रभागामध्ये कुणाला उमेदवारी द्यायची आहे. भाऊ इतके घाबरतात आपल्या कार्यकर्त्याला. किसन शिंदे नावाचा आपला कार्यकर्ता आहे, त्यांनी घरच्याला उभा करू नये म्हणून त्यांच्या पत्नीचं मतदार यादीतून नाव काढून टाकलं.
परंतु या ठिकाणी किसन शिंदेच्या आईने पदर खोवला. ठीक आहे, माझ्या सुनेचं तुम्ही नाव उडवलं, परंतु मी यांच्या विरोधात लढेल. या 3 नंबर मधून शोभा नागनाथ शिंदे या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार आहेत. गेल्या अनेक वर्षापासून रामायण चौकामध्ये चांगलं काम करणारा कार्यकर्ता. या ठिकाणी गोरगरिबाचे कुणाचे रेशन कार्ड नाही आहेत, कुणाला त्या ठिकाणी दवाखान्याला अडचण आली रात्री 2-2 वाजता मला फोन करणारा विक्रांत देशमाने या ठिकाणी 4 नंबरचा एक निष्ठावान कार्यकर्ता आज या ठिकाणून उमेदवार आहे. या ठिकाणी महिलांची जागा आहे. आम्हाला तर वाटत होतं डॉक्टर तुम्हीच लढावं, परंतु एक चांगला कार्यकर्ता म्हणून वहिनी चांगलं भाषण करतात, ॲक्टिव्ह आहेत, बचत गटाचं काम करतात, ते प्रतिष्ठानमध्ये सामाजिक काम करतात. आमच्या सगळ्यांचे मित्र डॉक्टर निलेश ननवरे यांच्या पत्नी सौभाग्यवती प्रीती निलेश ननवरे या ठिकाणी प्रभाग क्रमांक 4 मधून उमेदवार आहेत. मित्रांनो, कधी कधी आपण जर बघितलं तर काही जणाला लढाई सोपी वाटत असते, परंतु प्रभाग क्रमांक 5 मध्ये आपण जर बघितलं तर राजा आणि प्रजा अशी लढाई आहे. राजा आणि प्रजा लढाई आहे. मी दाव्याने सांगतो, त्या प्रभाग क्रमांक 5 मध्ये अपक्ष उमेदवार असताना अमोल बाळकृष्ण माने यांनी शिवतेसिंह मोहिते पाटील यांच्या विरोधात 1100 मतं घेतले होते. 1100. एक काम करणारा कार्यकर्ता. गोरगरिबाची मुलं शिकली पाहिजेत, गोरगरिबाला न्याय भेटला पाहिजे. सामान्यांसाठी त्या ठिकाणी डबे, मेसचे डबे पोहोच करतो. एखादा जर गरीब रुग्ण असेल आणि डब्याला पैसे नसतील तर मोफत डबे देतो. या माने परिवारातून या ठिकाणी ही लढाई प्रजा आणि राजा अशी आहे. मी दाव्याने सांगतो, येत्या 3 तारखेला आपण बघाल 5 नंबर वार्डामध्ये विजयाचा गुलाल अमोल मानेवरच पडेल. या ठिकाणी माय लेकरं दोघं मिळून या ठिकाणी अमोल माने आणि नंदाताई माने या दोन्ही उमेदवार आहेत. मी विश्वासाने सांगतो, येत्या 3 तारखेला चमत्कार होणार. मागच्या निवडणुकीमध्ये पप्पा पडले होते आणि या निवडणुकीमध्ये 100% बेटा पडेल, याच्यात काही शंका नाही आहे. खरं तर आम्हाला हा गिरिराजला मान द्यायचा होता, परंतु त्याच्या नशिबात नव्हतं. परंतु ठीक आहे, त्यामुळं अमोल या निवडणुकीमध्ये गेल्या वेळेस गिरिराज माने पाटलाचा जसा गुलाल उधळला होता, तुमचा गुलाल खेळायला स्वतः पालकमंत्री या ठिकाणी असतील, हा मी विश्वास सांगतो. यानंतर आपला 6 क्रमांकचे उमेदवार. या भागामध्ये, या शहरामध्ये वडार समाज मोठ्या प्रमाणात आहे, परंतु हा कष्टकरी असणारा समाज. या कष्टकरी समाजासाठी, वडार समाजासाठी कधी यांनी कोणतं महामंडळ काढलं नाही, कधी त्या ठिकाणी 1 रुपयाचा निधी भेटला नाही. दगड फोडून दगडाला आकार देणारा हा समाज, या समाजाला उमेदवारी दिली पाहिजे ही मागणी इथल्या असणाऱ्या समाजातील कार्यकर्त्यांनी केली. एक लढाऊ कार्यकर्ता गिरिराज माने पाटलाला या भागामध्ये त्या ठिकाणी साथ देणारा कार्यकर्ता म्हणून आपण जर बघितलं तर सागर धोत्रे यांच्या सौभाग्यवती अक्षता सागर धोत्रे या 6 क्रमांकचे उमेदवार आहेत. त्यानंतर सागर असेल की, त्यानंतर ज्यांनी या 6 नंबर वार्डमध्ये या ठिकाणी मागच्या वेळेस एक झेंडा रावला विजयाचा, असे गिरिराज माने पाटील या ठिकाणी 6 नंबरचे उमेदवार आहेत. यानंतर या ठिकाणी 7 नंबर वार्डामध्ये अंबादास म्हणून आपला एक चांगला कार्यकर्ता आहे, कडवट कार्यकर्ता आहे. भाऊ, माझ्याकडे पैसे नाही आहेत, परंतु माझ्याकडे माणसं आहेत, हे ठासून छातीवर हात ठेवून सांगणारा कार्यकर्ता म्हणजे अंबादास पाटोळे. या ठिकाणी महिलाची जागा होती म्हणून अंकिताताई पाटोळे, अंकिता अंबादास पाटोळे या ठिकाणी महिलांमधून प्रभाग क्रमांक 7 चे उमेदवार आहेत. यानंतर भारतीय जनता पार्टीचा या विजय चौकामध्ये परिसरामध्ये कुणी झेंडा रोवायला तयार होत नव्हतं, परंतु त्या ठिकाणी एक कर्तृत्ववान, एक लढाऊ कार्यकर्ता म्हणून श्रीकांत शिवाजी दोरकर हा भारतीय जनता पार्टीचा 7 नंबर मधून बचा उमेदवार आहे.
मी श्रीकांतला शुभेच्छा देतोय. कडवट कार्यकर्ता आहे, निष्ठावान कार्यकर्ता आहे. अशा कार्यकर्त्याची खाण अकलूजमध्ये असली तर अकलूज 100% भारतीय जनता पार्टीचं होईल. आदर्श घ्यावा असा कार्यकर्ता आहे, समाजाबद्दल संवेदना असणारा कार्यकर्ता आहे. मी त्याचं अभिनंदन करतो. यानंतर खरं तर या ठिकाणी संतोष वाघमोडे एक छोटासा कार्यकर्ता, संतोषराव उबारा एक रिक्षा चालवणारा कार्यकर्ता, पण कायम 24 तास 12 महिने खिशाला कमळ लावलेला कार्यकर्ता. हातावर फोटो आहे पण घाबरणार नाही, मी लढणार हा विचार घेऊन लढणारा कार्यकर्ता संतोष वाघमोडे यांच्या पत्नी दीपालीताई वाघमोडे या ठिकाणी प्रभाग क्रमांक 8च्या उमेदवार आहेत. मी त्यांचं अभिनंदन करतो. आमच्या वार्डामध्ये पाणी येत नाही, आम्हाला त्या ठिकाणी इथल्या लोकांना जनावरासारखी वागणूक दिली जाते. आम्ही त्या ठिकाणी आम्हाला पाणी भेटलं पाहिजे, आम्हाला स्वच्छतागृह भेटलं पाहिजे. या ठिकाणी कपडे काढून टाकीवर जाऊन आंदोलन करणारा लढाऊ कार्यकर्ता महेश शिंदे एक त्या ठिकाणचा उमेदवार आहे. मी दाव्याने सांगतो की महेश शिंदेला आपण त्या ठिकाणी नगरपालिकेत पाठवा. या अकलूज मधला त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचं हे भविष्य असेल. आणि विश्वासाने सांगतो, एक लढाऊ कर्तृत्वान स्वाभिमानी कार्यकर्ता आहे, चळवळीतला कार्यकर्ता आहे, गोंधळी समाजातला कार्यकर्ता आहे, भटक्या विमुक्त समाजातून येतो, परंतु मी सगळ्याला सोबत घेऊन जाऊ शकतो हा विचार महेश शिंदेकडे आहे. मी त्याचं अभिनंदन करतो. यानंतर एक दलित समाजातला कार्यकर्ता गेली अनेक वर्ष महादेव कावळेंच्या खांद्याला खांदा लावून या ठिकाणी काम करतोय. भाऊ, आमच्या चौकात आंबेडकर चौकातल्या त्या ठिकाणी गरिबाचं ऑपरेशन करायचं आहे. भाऊ, माझ्या त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना कुठेतरी फी कमी पडते, काही अडचण येते, हे पुढे होऊन काम करणारा एक आंबेडकरी चळवळीतला कार्यकर्ता, एक लढाऊ कार्यकर्ता तुषार लोंढे या ठिकाणी प्रभाग क्रमांक 9चा उमेदवार आहे. राहुल लोंढे या ठिकाणी प्रभाग क्रमांक 9चा उमेदवार आहे. एक उदय कांबळे लोकांच्या छोट्या छोट्या समस्येवर मोठं काम करणारा कार्यकर्ता, पेशाने वकील आहे. उदय कुठे आहे? पेशाने वकील आहे, वकिलीचं शिक्षण घेतलं आहे. घरची परिस्थिती सामान्य आहे, त्या ठिकाणी महिलेची जागा आहे, परंतु अतिशय आत्मविश्वासाने हे मी वार्ड जिंकतो. भाऊ, माझं काम आहे, मी लोकांना त्या ठिकाणी टॉयलेटची व्यवस्था चांगली नसली तर स्वच्छतागृहासाठी लढतो, मी गोरगरिबांसाठी लढतो, मला उमेदवारी द्या, मी या ठिकाणी जिंकून येतो हा विश्वासाने सांगणारा कार्यकर्ता म्हणजे उदय कांबळे आहे. मी त्या ठिकाणी त्यांच्या पत्नी जया उदय कांबळे यांचं अभिनंदन करतो. एक चळवळीतला कार्यकर्ता या ठिकाणी आपण दिलेला आहे, त्याला आपण शुभेच्छा द्याव्यात. यानंतर प्रभाग क्रमांक 10च्या उमेदवार सौ कोमल शशिकांत भोसले. आपण जर बघितलं तर आपण या निवडणुकीमध्ये शिवसेना भाजपची युती आहे आणि या ठिकाणी एकनाथजी शिंदे साहेबांचा आशीर्वाद आपल्या असणाऱ्या पॅनलला आहे. त्यामुळं या प्रभाग क्रमांक 10मधून एक सामान्य चांगलं शिक्षण झालेल्या सुसंस्कृत परिवारातील असणाऱ्या या ठिकाणी कोमल शशिकांत भोसले या आपल्या उमेदवारात. यानंतर किरण गायकवाड, किरण जयकुमार गायकवाड, त्याला सगळे बाबा म्हणून ओळखतात, परंतु हा बाबा माझ्या असणाऱ्या आंबेडकरी जनतेला, माझ्या मागासवर्गीय भावा बहिणींना हॉस्टेल झालं पाहिजे. आमचं बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने या शहरामध्ये हॉस्टेल या ठिकाणी इथल्या व्यवस्थेने होऊ दिलं नाही म्हणून झगडणारा कार्यकर्ता, मागासवर्गीय विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावानं हॉस्टेल काढलं पाहिजे याच्यासाठी आंदोलन करणारा कार्यकर्ता या ठिकाणी किरण जयकुमार गायकवाड, याला या ठिकाणी शिवसेनेनं भारतीय जनता पार्टी महायुतीचे ते 10 नंबरमधील उमेदवार आहेत. मी त्यांना शुभेच्छा देतो आणि 100% सांगतो या दोन्ही प्रभागामध्ये आपला दोन्ही उमेदवाराचा विजय नक्की होईल. यानंतर आपल्या सोबत रासू गवई साहेबांची पीपल्स रिपब्लिकन पार्टी सुद्धा आहे. या ठिकाणी कबाडे गटांची पीपल्स रिपब्लिकन पार्टी सुद्धा आपल्या सोबत आहे, कबाडे गटांची. आणि एक चळवळीतला कार्यकर्ता, आंबेडकरी चळवळीतला कार्यकर्ता श्री सोमनाथजी भोसले या ठिकाणी शिवसेनेच्या चिन्हावरती आपल्यासोबत या ठिकाणी 11 नंबर प्रभाग वार्डामधून लढत आहेत. तसेच त्यांच्या सौभाग्यवती श्रेयाताई भोसले या दोघं मिळून 100% या वार्डामधून विजयी होतील
आणि 100% या ठिकाणी बाबासाहेबांचा एक लढाऊ कार्यकर्ता, आंबेडकरी चळवळीतला कार्यकर्ता नगरपालिकेमध्ये जाईल. दोघं पती पत्नी 100% विजयी होतील, हा मला विश्वास आहे. आपल्यावर जर अन्याय झाला तर आक्रोश केला पाहिजे. आपण जर त्या ठिकाणी लढलं नाही तर आपण संपवून जातो. अशीच एक माळेवाडीमधली एकतपुरे फॅमिली, त्यांच्यावर अन्याय झाले, त्या ठिकाणी त्या परिवाराला काही लोकांनी फसवलं, परंतु मी कंबर कसून लढेल, मी सावित्रीची लेक आहे हा विचार घेऊन लढणाऱ्या सौभाग्यवती सीमा विजय एकतपुरे या ठिकाणी प्रभाग क्रमांक 12च्या भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहेत. या ठिकाणी या प्रभाग क्रमांक 12मध्ये सीमाताईंसोबत तालुक्यामध्ये कार्यकर्त्याचं मोहळ असणारा नेता, शहराच्या गल्लीबोळामध्ये घराघरात ओळखीचा माणूस असणारा कार्यकर्ता श्री अमरसिंह धनंजयराव माने देशमुख हे भारतीय जनता पार्टीचे प्रभाग क्रमांक 12चे उमेदवार आहेत आणि उद्याचे नगरसेवक आहेत, हे मी विश्वासाने सांगतो. 100% दिसेल आपल्याला चमत्कार झालेला. गेल्या वेळेस मान गिरिराजला होता, यावेळेस तुम्हाला असेल, हे मला विश्वासाने सांगायचं आहे. त्यामुळे सगळ्यांनी टाळ्या वाजवून त्यांना शुभेच्छा द्याव्यात. भारतीय जनता पार्टीचा निष्ठावान कार्यकर्ता, रंजन भाऊच्या प्रत्येक संघर्षात खांद्याला खांदा लावून लढणारा कार्यकर्ता. भाऊ हा कारखाना जगला पाहिजे, इथला ऊस उत्पादक शेतकरी जगला पाहिजे, या भावनेतून शेतकऱ्यांसाठी सामान्यांसाठी लढणारा उच्च शिक्षित असणारा आमचा अमित टिळेकर, भारतीय जनता पार्टीचा मंडळाचा सरचिटणीस, एक चांगला कार्यकर्ता. या ठिकाणी आपण प्रभाग क्रमांक 13 मधून या ठिकाणी उमेदवार दिलाय. मला विश्वास आहे संत सावतामाळी महाराजांच्या आशीर्वादानं 100% त्या ठिकाणी कमळ फुलेल आणि अमित उद्याचा नगरसेवक होईल, हा मला विश्वास आहे. यानंतर त्यांच्यासोबत प्रभाग क्रमांक 13 मध्ये सौभाग्यवती जयश्री संजय एकतपुरे, टिळेकर आणि एकतपुरे एकत्र आल्यामुळे 100% या प्रभागामध्ये भारतीय जनता पार्टीचं कमळ फुलेल, हा मला विश्वास आहे. आपल्या सगळ्यांना अकलूजकरांना आमचे उमेदवार उच्च शिक्षित आहेत. आमचा उमेदवार कुणी खंडणी घेणारा नाहीये, आमचा उमेदवार कुणाच्या जमिनी हल्ल्याला नाहीये. आमचे उमेदवार हे सुसंस्कृत, कर्तृत्ववान, एज्युकेटेड आणि क्वालिफाईड आहेत. आणि ठीक आहे, एखादा उमेदवार आमचा रिक्षा चालक असेल परंतु स्वाभिमानाची भाकरी खातो, हे सांगण्यासाठी मी आज सगळ्या उमेदवाराचा परिचय करून दिला. मित्रांनो, अकलूज मधल्या सगळ्या उमेदवाराला अकलूजची जनता 100% आशीर्वाद देईल. माझ्यावर किती टीका करा, मला शिव्या द्या. काल कुणीतरी वेळापूरवरून भाड्याने या ठिकाणी आणलं, मला शिव्या द्यायला लावलाय. फरक पडत नाही. मी तर ऊस तोड कामगाराचा मुलगा आहे. मी तर ऊस तोड कामगाराचा मुलगा आहे, कारखानदाराचा नाहीये. आणि विकलेल्या कारखान्याचा चेअरमन तर मुळीच नाहीये. त्यामुळं मी अकलूजच्या जनतेला सांगतो, हे मला शिव्या देतील. हो, मी एक गरीब परिवारातून पुढे आलेलो कार्यकर्ता आहे. तुम्ही मला माझ्या वडिलावरून शिव्या देता, ऊसतोड कामगाराचा मुलगा म्हणता. हो, माझ्या बापाने ऊस तोडलाय, कुणाच्या बँका बुडवून गरीबाला लुटलेला नाहीये. हो, माझी आई आज जरी नसली तरी माझी आई माझ्या वडिलांसोबत फडामध्ये ऊस तोडायची. दिवस रात्र मेहनत करून मला इंजिनियर माझ्या घरच्याने केलाय. मी कुणाच्या जमिनी हाणून इथपर्यंत आलेलो नाहीये, मुळीच नाहीये. आणि अकलूजच्या स्वाभिमानी जनतेला सांगतो, कोथमिरे साहेबांच्या बोलण्यात जे आलं, ही संधी आहे. मित्रांनो, अकलूजच्या जनतेला विनंती करतो, तुम्हाला किती गृहीत धरतात हे लोक. आम्ही दहशतमुक्त अकलूजचा नारा दिला, यांनी लगेच मार्केटमध्ये खंडणीवाला काढला. उमेदवार कोण दिला नगराध्यक्षाचा? एकीकडे M.Com उमेदवार, क्वालिफाईड फॅमिली, सुसंस्कृत फॅमिली असणारी कोथमिरे परिवार. दुसरीकडे काय, लगेच मार्केटमध्ये बाजारातून त्या ठिकाणी खंडणीखोर लाला आडगळेला बाहेर काढला. खंडणीचा गुन्हा दाखल आहे. का गुन्हा आहे? परवा ज्यांच्यावर 13 जणांवरती यांच्या बगल बच्च्यावरती मोक्के पडले, ते मोक्के वाचवण्यासाठी खंडणी मागितली, तुझा मोक्का कॅन्सल करतो. इतकंच नाही मित्रांनो,
अकलूजमधल्या मुस्लिम समाजाला माझी विनंती आहे, हात जोडून विनंती आहे. काय गुन्हा होता त्या लियाकत भाई खान फॅमिलीचा? त्यांची वडिलोपार्जित जमीन, त्या लियाकत भाई खानची जमीन अकलूजमधल्या माझ्या सर्व मुस्लिम बांधवांना विनंती आहे, त्या लियाकत भाई खान आज जे लाला अडगळेचं घर आहे ना, ते दम देऊन लियाकत भाई खानला दम देऊन धमक्या देऊन ती जागा बळकवून त्या ठिकाणी घर बांधलंय. या ठिकाणी कोर्टामधले कागद, ते कागद दाखवा भाऊ. या ठिकाणी पलीकडे मागे येतो लियाकत भाई, माझ्याकडे कोर्टामध्ये त्यांनी दावा दाखल केलेला आहे. लियाकत भाई खान या शहराला किंवा तालुक्याला, अकलूज परिसराला लियाकत भाई माहीत नाही असं कोणीच नाही. त्या लियाकत भाई खान यांची जमीन बळकावून धमक्या देऊन 5 गुंठे जमीन सुरुवातीला ताबा मारला. ग्रामपंचायत यांचीच होती, ग्रामपंचायत म्हणून असेसमेंटचा दाखला घेतला. परवा नोटरी करा म्हणले लियाकत भाई, म्हणले जीव गेला तरी चालेल, मी माझी वडिलोपार्जित जमीन देणार नाही. आज जे लाला अडगळेचं घर आहे ना, एका मुस्लिम परिवाराची जागा बळकून बांधलेलं घर आहे. अकलूजच्या मुस्लिम समाजाने लियाकत भाईच्या बाजूने उभं राहायचं का खंडणीखोर जागा बळकवणाऱ्या लाला अडगळेच्या मागे उभं राहायचं, इथल्या जनतेने ठरवायचं आहे. मोठ्याने सांग, लियाकत भाईच्या बाजूला आहे ना. त्यामुळं त्या ठिकाणी अन्याय सहन करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा मोठा गुन्हेगार असतो. अकलूजच्या घराघरामध्ये उपस्थित असणाऱ्या मुस्लिम बंधू भगिनींना विनंती करतो, आज लियाकत भाई आहे, उद्या शबीर खान असेल, परवा दिवशी अल्ताफ पठाण असेल. त्यामुळे अकलूजच्या जनतेने ठरवायचंय की आपल्याला काय करायचंय. तुम्हाला हे कमळाची भीती दाखवतील, तुम्हाला त्या ठिकाणी उद्या कसली भीती दाखवतील, परंतु आज लियाकत भाई ज्यांची जमीन यांनी या लाला अडगळेने हाणली, मी त्यांच्या डोळ्याचे अश्रू पुसून या ठिकाणी 6 वाजता पुसून या ठिकाणी आलो आहे. काय गुन्हा होता लियाकत भाईचा? धमकी देण्यात आली त्या लाला अडगळेच्या हक्काने. अकलूजच्या वाल्मिकरांनी लियाकत भाईला धमकी दिली, सोडून दे नाही तर तुला बघून घेतो. काय गुन्हा होता त्या लियाकत भाईचा? अकलूज मधल्या मुस्लिम बांधवांना माझी विनंती आहे, तुम्ही लियाकत भाईचे जाऊन डोळे पुसा. कष्टाने उभा केलं, आयुष्यभर बिचारा स्टॅम्प फेंडर आहे भाऊ, स्टॅम्प फेंडर आहे. एकाचं डॉक्युमेंट त्या ठिकाणी जमिनीचे करतात, अनेकांना त्या ठिकाणी जमिनीचे डॉक्युमेंट तयार करून दिले. एक प्रामाणिक माणूस, अतिशय कष्टाने पुढे आलेला माणूस, त्या लियाकत भाई खान यांची जमीन त्या ठिकाणी या लाला अडगळेने हाणली. लियाकत भाई, अकलूज मधल्या जनतेला आणि मुस्लिम समाजाला विनंती करतो, आपण कधीतरी लियाकत भाईंना जाऊन विचारा की यांनी जमीन कशी त्या ठिकाणी धमक्या देऊन हाणली. या लाला अडगळेने त्या ठिकाणी जमीन हाणली. माझी अकलूज मधल्या जनतेला विनंती आहे, तुम्ही असणाऱ्या लँड माफियाला या अकलूजचा नगराध्यक्ष करणार का? त्यामुळे जनतेने स्पष्ट ठरवायचं आहे. एक उच्च शिक्षित उमेदवार पूजाताई कोथमिरे आणि दुसरीकडे खंडणीखोर लँड माफिया लाला अडगळे, याच्यातलं कुणाला निवडायचंय हे तुम्ही ठरवायचं. आणि माझी विनंती आहे, अकलूज माझं पण आहे, मला अकलूजमधून विधानसभेला 47% मतं आहेत. मी ज्या दिवशी इलेक्शन हरलो त्या दिवसापासून या ठिकाणी सुजय भैया माने पाटील यांच्या असणाऱ्या ऑफिसमध्ये माझा जनता दरबार घेतो. आणि आता तर माझं घराचं बांधकाम पण मी अकलूजमध्ये सुरू केलं आहे. परवा दिवशी मी आणि माझ्या पत्नीने येऊन या ठिकाणी इथं अकलूजमध्ये घर बांधायला सुरुवात केली आहे. उद्या परवा दिवशी त्या घराचं डिझाईन सुद्धा माझ्या फेसबुकला टाकतो, नीट बघून घ्या किती खोल्याचं आहे. त्यामुळे अकलूजमध्ये माझं उद्या घर असेल. अकलूजमध्ये या ठिकाणी इथल्या जंतूचे अश्रू पुसतील. ठीक आहे, मी एखाद्या मोठ्या माणसाच्या पोटी जन्म नाही घेतला. माझे आई वडील ऊसतोड कामगार होते. माझ्या वडिलांनी त्या ठिकाणी गोर गरिबांचे कधी मुंडके मुनगाळून त्या ठिकाणी लोकांना फसवलेलं नाही आहे. आज काय अवस्था आहे? परवा दिवशी माझ्याकडे एक आंबेडकर चौकातील एक व्यक्ती आली. भाऊ म्हणले, मला तुम्हाला सांगायचं आहे.
एक सांगायचं, मला सगळ्यासमोर बोलता येत नाही. हा बोला म्हणलं, काही अडचण नाही. नाही नाही सांगायचं आहे म्हणले. त्या ठिकाणी मी केबिनमधले बाकीचे जण बाहेर काढले. मी व्यक्तीचं नाव सांगत नाही. जर यांना पुरावे पाहिजे असले तर उद्या फेसबुकला टाकून देतो. स्वतःच्या मुलीच्या लग्नाला रोजंदारीने आयुष्यभराची कमाई त्या सुमित्रा पतसंस्थेत ठेवली. आयुष्यभराची. मुलगी लग्नाला आली. मला ते व्यक्ती सांगत असताना मला 15 मिनटं भेटले. 15 मिनटं दोन्ही डोळ्याचं पाणी बंद नव्हतं. मला माझ्या मुलीचं लग्न चांगलं करायचं होतं, तिला शिकवायचं आहे, तिला मोठं करायचं आहे. पण भाऊ, मी माझ्या आयुष्याची कमाई त्या सुमित्रा पतसंस्थेत ठेवली आणि ती पतसंस्था बुडाली. मी पैसे मागायला गेलो तर मला अपमानित केलं जातं. 500 रुपये देतो, 1000 रुपये देतो म्हणून अपमानित केलं होतं. काय गुन्हा आहे त्या आंबेडकर चौकातील एका सामान्य माणसाचा? मित्रांनो, कधीतरी विचार केला पाहिजे की आपल्यावर अन्याय किती सहन करायचे. त्यामुळं ही निवडणूक एक संधी आहे. अकलूजमधले डॉक्टर्स, अकलूजमधले व्यापारी या ठिकाणी काय अवस्थेत आहेत याचा कधीतरी विचार केला पाहिजे. मला परवा एका डॉक्टरांचा फोन आला. मला म्हटले, भाऊ, मला यांनी धमकी देऊन आता बाईट द्यावायला लावली की तुम्ही सांगा अकलूजमध्ये दहशत नाही. धमकी देऊन बाईट द्यायला लावली, तुम्ही सांगा अकलूजमध्ये दहशत नाही. मित्रांनो, ही संधी आहे. आपण सर्वांनी या ठिकाणी स्वाभिमानाने लढण्याची ही संधी आहे. आणि विश्वासाने सांगतो, अकलूजकरांना मी माझी स्पष्ट विनंती आहे की जर तुम्ही आता चुकले, एका MCOM उमेदवाराला डावलून जर तुम्ही 9वी 10वी पास जर कुणाला जर केलं तर तुमचं काही खरं नाही. माझा काय स्वार्थ आहे? मी तुमच्यासाठी लढतोय. रोज मला शिव्या देतात, काही फरक पडत नाही. या ठिकाणी भाऊ इतके खाली उतरते की सांगायला सुद्धा लाज वाटते. अपमानित केलं जातं. अतिशय खालच्या स्तरावरती टीका केली जाते. हे का सुचतोय? मी का तुमच्यासाठी हे सगळं झेलतोय? तर अकलूजमधल्या जनतेला स्वाभिमानानं जगता यावं, अकलूजमधल्या जनतेला त्या ठिकाणी स्वाभिमानाने लढता यावं म्हणून आम्ही तुमच्यासाठी लढतोय. परवा दिवशी या ठिकाणी माझी पत्नी मला म्हणाली, हे काय लेवलला जाऊन टीका करतात, आपण हे सगळं का करतोय? तिच्या डोळ्यामध्ये पाणी होतं. मी म्हटलं, यालाच तर राजकारण म्हणतात. हे किती खाली उतरतील, आपल्याला शिव्या देतील. भाऊ, माझी मुलगी 3 महिन्याची आहे. मी या ठिकाणी अकलाई देवीकडे माझं तोंड आहे. अकलूजच्या जनतेला शब्द देतो, तुम्ही यावेळेस भारतीय जनता पार्टी महायुतीच्या उमेदवार पूजाताई कोथमिरे यांना नगराध्यक्ष करा. आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत अकलूजच्या जनतेला कधीही व्यक्त सोडणार नाही. तुमच्या खांद्याला खांदा लावून मी उभा राहील. तुम्ही मला शिव्या देऊ शकता, तुम्ही मला काहीही बोलू शकता, परंतु तुम्ही या ठिकाणी जे पाप केले, जे लोकांना लुटलंय, या विरोधात हा राम सातपुते लढत राहील. मी लढणारा कार्यकर्ता आहे. त्यामुळे माझी अकलूजकरांना विनंती आहे, जर आपण खंडणीखोर असणाऱ्या उमेदवाराला जर अकलूजचा नगराध्यक्ष करणार असाल तर क्लास 1 सुपर क्लास 1 असणारे कोथमिरे साहेब तुमच्यासाठी का लढतील? एकीकडे MCOM उमेदवार आहे, दुसरीकडे 9वी 10वी पास का फेल अजून माहीत नाही, दाखला आणतो पुढं आलाय हातात. त्याच्यामुळं तुम्ही सगळ्यांनी ठरवायचं अकलूजकरांनी, अकलूजचा विकास कसा होईल? तर अकलूजचा विकास या ठिकाणी केंद्रात सरकार मोदींचं, बरोबर, राज्यात सरकार देवेंद्रजींचं. मग इथलं जर निधी आणायचा असला तर इथला नगराध्यक्ष सुद्धा भाजपचा झाला पाहिजे का नाही? त्यामुळं अकलूजमध्ये आमची इच्छा आहे, अकलूजचा असणारा नदीकाठ, नीरा नदीकाठ
याचा मरीन ड्राईव्ह झाला पाहिजे, एक चांगला घाट या नीरा नदीला झाला पाहिजे, जेणेकरून त्या ठिकाणी वृद्ध नागरिकांना, तरुणांना त्या ठिकाणी रोज जाता येईल. आज अकलूजमध्ये गार्डन नाही आहे, या ठिकाणी अकलूजमध्ये गार्डन झाले पाहिजे. मी दाव्याने सांगतो, अकलूजचा नगराध्यक्ष भारतीय जनता पार्टीचा करा. अकलूजमध्ये मी आणि जयाभाऊ देवेंद्रजींचे पाय धरून अकलूजमध्ये शासकीय मेडिकल कॉलेज MBBS सुरू करू, त्याच्यासाठी प्रयत्न करू. कारण गोरगरिबाचे उपचार होतील, गोरगरिबाला न्याय भेटेल. या ठिकाणी आज जर एखाद्याला 10,000 रुपये जर मेडिकलसाठी खर्च करायचा असले गरीबाला, तर त्याचं वर्षाचं बजेट कोसळतंय. त्यामुळे मित्रांनो विचार करा. या ठिकाणी अकलूज शहरामध्ये गार्डन झाले पाहिजे. अकलूज शहरामध्ये आज ST स्टँडची काय अवस्था आहे, आज गांधी चौकामधल्या रस्त्याची काय अवस्था आहे. परवा जया भाऊंनी DPTCतून 1.5 कोटी रुपये टाकले. या ठिकाणी आचारसंहिता लागली म्हणून उद्घाटन करता नाही आलं. हा गांधी चौक ते इथपर्यंतचा रस्ता, याच्यासाठी 1.5 कोटी रुपये टाकले. आता तिथं खड्डे बंद होतील. त्यामुळं मित्रांनो, ज्याच्याकडे तिजोरीच्या चाव्या आहेत, ज्याच्याकडे त्या ठिकाणी राज्याचं नेतृत्व आहे, त्या भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्ष तुम्ही अकलूजचा करा. अकलूजला त्या ठिकाणी विकसित अकलूज करू, अकलूजला त्या ठिकाणी सर्वांगाने विकसित करू. मित्रांनो, काही जण म्हटले की मी सांगता सभेत बोलेल, मी पण सांगता सभेतच बोलेल, काळजी करू नका. मी पण सांगता सभेत बोलेल. पाय रवून ताकदीने राम सातपुते या तालुक्यात उभा आहे, ते इथल्या असणाऱ्या जनतेच्या साथीमुळे. त्यामुळं सांगता सभा या ठिकाणी आमची सुद्धा असेल. आमची सांगता सभा अकलूजच्या भविष्याची असेल. आमची सांगता सभा ही कुणाला शिवाय देण्यासाठी नाही, तर अकलूजच्या विकासासाठी असेल. आमची सांगता सभा या अकलूजमध्ये MBBS कॉलेज झालं पाहिजे त्याच्यासाठी असेल. आमची सांगता सभा या अकलूज परिसरामध्ये गोरगरीब सामान्यांना, सामान्यांच्या लेकरांना काम देण्यासाठी MIDC आणण्यासाठी आमची अकलूज सभा असेल, आमची सांगता सभा असेल. आमची सांगता सभा या अकलूज मधील गोरगरीब सामान्य जनतेला, व्यापाऱ्याला त्या ठिकाणी स्वाभिमानाने कसली दहशत नसताना काम करायला यावं, आपला व्यवसाय उभा करायला साथ भेटावी म्हणून आमची अकलूजची सांगता सभा असेल. तुम्ही खुशाल राम सातपुतेला शिव्या द्या, मला फरक पडणार नाही. परंतु आमची सांगता सभा ह्या विकसित अकलूजसाठी, आमची सांगता सभा या अकलूजच्या भविष्यासाठी, आमची सांगता सभा या अकलूजच्या स्वाभिमानासाठी असेल. आणि माझी विनंती आहे, मी सुद्धा आता उद्यापासून अकलूजकर आहे, माझं सुद्धा घर अकलूजमध्ये मी बांधकाम सुरू केलं आहे. त्यामुळं इथल्या जनतेने त्या ठिकाणी कशाची भीती न बाळगता, कोथमिरे साहेबांनी सांगितलं, कुणालाही न घाबरता निर्भयपणे मतदान करा. तुमच्यासाठी या ठिकाणी आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत हा राम सातपुते आणि देवेंद्रजी फडणवीस साहेब तुमच्या सोबत असतील, हेच या ठिकाणी सांगतो. येत्या निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी कमळ आणि धनुष्यबाण चिन्हासमोरील सर्व नगरसेवक उमेदवाराला आपण निवडून द्यावं. आणि एक उच्च शिक्षित, एक कर्तृत्ववान, सामान्य परिवारातून संघर्ष करून पुढे आलेल्या, एक क्लास 1 अधिकारी असणाऱ्या शैलेशजी कोथमिरे साहेब यांच्या सून सौ पूजाताई करण कोथमिरे यांना प्रचंड बहुमताने विजय करावं. आणि अकलूजचा पहिला नगराध्यक्ष हा खंडणीखोर नाही, तर एक एज्युकेटेड MCOM फर्स्ट क्लास पास झालेली या अकलूजची सून पूजाताई कोथमिरेला इथली जनता पहिला नगराध्यक्षाचा मान देईल, हेच या ठिकाणी विश्वासाने सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय भीम, जय महाराष्ट्र. धन्यवाद भाऊ. आपण दिलेल्या या ऊर्जेनं सर्वसामान्य कार्यकर्त्याचे निश्चितपणे आपला नगराध्यक्ष भारतीय जनता पार्टीचा दिसेल. यानंतरची विनंती, ज्याची आपण आतुरतेनं वाट पाहत आहात, असे सोलापूर जिल्ह्याचे लोकप्रिय पालकमंत्री आदरणीय जयकुमार गोरे भाऊ यांसाठी एकदा जोरदार टाळी वाजवूया. बारामती झटका इकडे जावा एकदा, इकडे जावा एकदा, कॅमेरा वर घेऊन दाखवा.
आणि झटका असंच इकडे या. या बाजूला एकदा बघा. आज अकलूज शहरामधल्या नगरपालिकेचा नगराध्यक्ष ठरवणारी अकलूज शहर येणाऱ्या पुढच्या 5 वर्षासाठी कुणाच्या ताब्यात द्यावं हे ठरवणारी आजची ही ऐतिहासिक अशी सभा आहे. आणि माझाच विश्वास बसत नाही, मी अकलूजमध्ये आहे. या बाजूला बघतोय माणसं, नजर जाईल तिथपर्यंत आहेत. या बाजूला बघतोय माणसं आहेत, आणि ज्याला पुढे येता येत नाही तो स्टेजच्या मागं उभा आहे. आणि जिकडं बघेल तिकडं माणसंच माणसं आहेत. आणि सगळ्यांचं भाषण अकलूजला भयमुक्त करायचं आहे. आता अकलूज भयमुक्त होणार आहे. आणि हे आपण बघताय, हे जे चित्र आपल्याला याच्या आपण सगळेजण पाहतोय, आता ही सुरुवात आहे. तेव्हा आजची ही सभा ऐतिहासिक अशी सभा आहे. या सभेच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांच्या सोबत उपस्थित असलेले आणि या माळशिरस मतदारसंघातले गोर गरीब सामान्य लोकांचा, रंजलेल्या गांजलेल्या सगळ्या लोकांचा आमदार राम सातपुते आजच्या या सभेच्या निमित्तानं उपस्थित आहेत. आणि त्यांनी मगाचपासून आपल्या भाषणातनं या तालुक्याची परिस्थिती मांडत असताना अगदी पोट तिडकीनं आम्ही अकलूजसाठी काय करू, आम्ही या माळशिरस तालुक्यासाठी, या मतदारसंघासाठी काय करू, ही भूमिका पोट तिडकीनं या माणसानं मांडली. आणि मी खूप बारकाईनं त्यांचं भाषण ऐकत होतो. एवढी सामान्य माणसाची तळमळ असणारा, सामान्य माणसाला 24 तास उपलब्ध असणारा, गावखेड्यातल्या कोपऱ्यातल्या कुठल्याही घरामध्ये एखादं पेशंट रात्री 12 वाजता अडचणीत आहे, त्या पेशंटच्या मदतीला जाणारा, गावखेड्यातल्या कुठल्याही कोपऱ्यातल्या वाडी वस्तीवर रस्त्याची अडचण आहे ती सोडवणारा, गावखेड्यातल्या कुठल्याही वाडी वस्तीवरच्या घरामध्ये लाईट नाही त्यांना लाईट देणारा, आणि त्याच पद्धतीनं सामान्य माणसासाठी लढणारा आमचा सहकारी इथं जी लढाई लढतोय ना, त्या लढाईला खऱ्या अर्थानं सलाम आहे. आणि मी हे सांगण्यासाठी इथं आलोय, जी लढाई अकलूजकरांनी तयार केलेली आहे, जो लढा अकलूजकरांनी उभा केलेला आहे, त्या लढ्यासोबत भारतीय जनता पक्ष ताकदीनं सोबत आपल्या पाठीशी उभा आहे, हे सांगण्यासाठी या ठिकाणी मी आलोय. कोथमिरे साहेब, आमच्या ताईच्या पाठीशी महाराष्ट्राचं सरकार आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आहेत, हे सांगण्यासाठी मी या ठिकाणी आलोय. आज या ठिकाणी दुसरं एक भाषण झालं आमच्या सुजयसिंह माने पाटलाचं. एकदा जोरदार टाळ्या वाजवा त्यासाठी. एवढ्या पोट तिडकीनं शहराच्या लोकांच्या भावना, शहरांच्या लोकांच्या अडचणी मांडणारा हा युवक जेव्हा जेव्हा माझ्याकडे येतो
तेव्हा एवढ्या पोट तिडकीने या शहरातल्या प्रश्नाच्या संदर्भातली भूमिका मांडत असतो आणि एवढा कॉन्फिडन्स, एवढा विश्वास या युवकामध्ये बघितला आहे, उद्याचं भविष्य आहे अशा पद्धतीचा एक युवक या ठिकाणी आज मंडल अध्यक्ष म्हणून काम करतो. नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार पूजाताई, एकदा जोरदार टाळ्या वाजवा. काय कॉन्फिडन्स होता भाषणामध्ये. आणि आमची एक महिला ताकदीनं उभं राहू शकते, अकलूज सारख्या शहराचं नेतृत्व करण्याची क्षमता असणारी, आपल्या सगळ्याकडे हात जोडून विनंती करते की मला संधी द्या, मी माझ्या शहराची सेवा करेन, मी आपली सेवा करेन, अशा पद्धतीची भूमिका मांडणारी आमची पूजाताई आता नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार म्हणून आपण या ठिकाणी आला आहे. आणि मला वाटतं ज्योतिषाची गरजच नाही. जनभावना आहे, लोकभावना आहे, आणि ही लोकभावना पूजाताईंच्या सोबत आहे. त्यामुळे आता नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीची औपचारिकता बाकी आहे आणि त्यासाठी आपल्याला प्रचंड ताकदीनं ही लढाई पुढे घेऊन जायची आहे. सन्माननीय हिंदूराव माने पाटील, सन्माननीय फत्तेसिंह माने पाटील, या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे प्रकाश बापू. बापू अजून पिक्चर आला का नवीन? पण आता बापू पिक्चर अभी बाकी है. या ठिकाणी पंचायत समितीच्या दुसऱ्या आमच्या माजी सभापती, त्यांना एकदा जोरदार टाळ्या वाजवा. एक तडफदार भाषण, अभ्यासू भाषण. मला समजलंच नाही. मी आज अकलूजमध्ये आल्यावर असा कधी विचार केला नव्हता की एवढी चांगली लोक या भागामध्ये काम करतात आणि या लोकांना काम करणारे व्यासपीठ आता उभं राहते, याचा मला मनापासूनचा आनंद आहे. विकायचं ना तुम्ही, त्यामुळेच आवाजात दम आहे. अमरसिंह माने देशमुख, सन्माननीय पांडुरंग भाऊ, ते म्हणले आत्ताच नका घालो, चांगला कार्यक्रम घेऊन घाला आम्हाला नॅपकिन, पण सगळ्या ताकदीनं सोबत आहेत. सन्माननीय हनुमंतरावजी सूळ, माळशिरसचे माजी नगराध्यक्ष आप्पासाहेब देशमुख, पांडुरंगजी देशमुख, शिवसेना तालुका प्रमुख सतीश सपकाळ, शैलेशजी कोथमिरे साहेब. साहेब तुम्ही अधिकारी असं वाटलंच नाही उठल्यावर. मग एखादा कसलेला राजकारणी भाषण करतो ना, प्रचंड आत्मविश्वासानं बोलत होता आणि विजय चौकाचा इतिहास सांगत होता. सन्माननीय शशिकांतजी माने पाटील, सोपानकाका नारनवर, बाळासाहेब वावरे, बाळासो धाईंजे, RPIचे आमचे अध्यक्ष, या ठिकाणी उपस्थित असलेले राजकुमार हिवरकर, शिवसेनेचे नेते, भाजपा मित्रपक्षाचे सगळे पदाधिकारी, खास करून रंजनभाऊ गिरमे या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि बाकी ज्यांची नावं राहतील, ज्यांनी लिहून दिलं त्याला शिव्या द्या, मला बोलायचं नाही, आपला काय संबंध नाही त्यात. तर आपल्याला जेवढे लिहून दिलं तेवढं सांगतोय नावाच्या बाबतीत. तर मागं वळून नावं घेतली तर सगळ्यांची घ्यायला लागतील. असे सगळे सन्माननीय या ठिकाणी आहेत. या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो. महादेवचं नाव इथं घेतलं पाहिजे. महादेव कावळे एकदा जोरदार होऊन जाऊ द्या. सगळ्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये लढायचं कसं असतं तर महादेवकडून शिकायचं. दिसायला लय साधं दिसतंय, पण बालाजीला विमानानं जाते. तेच की म्हणलं. आणि सगळ्या लाडक्या बहिणींना घेऊन बालाजीला, आणि हे म्हणतोय माझी परिस्थिती नाही. पैसे सगळ्याकडे असतो, दानत लागते ना, ती दानत महादेवकडे आहे. नाही तर सगळं लुटून कुठं ठेवलं काहीच सापडलं नाही, काय शिल्लक ठेवलंच नाही. ना चौकातली जागा ठेवली,
ना बाजूची जागा ठेवली, ना खिशातलं पैसे ठेवलं, ना बँकेतलं पैसे ठेवलं, ना बँकेत पैसे ठेवलं, ना कारखान्यात काय ठेवलं, ना कुक्कुटपालन संस्थेत काय ठेवलं, ना सुमित्रा पतसंस्थेत काय ठेवलं, विजय पतसंस्था कुठे गेली माहिती नाही, रत्नप्रभेचं काय झालं तेही काय सांगता येत नाही, शंकरराव मोहिते पाटील बँकेचं काय झालं तेही सांगता येत नाही, सूतगिरणीचं काय झालं त्याचा तपास नाही, राजहंस कुक्कुटपालन कुठं गेलं काय कल्पना नाही, आणि शिवकृपा कुक्कुटपालन कुठं गेलं, एवढं कोंबड्या खातात ते. म्हणजे पैसे खाल्लं, जमीन खाल्ले, कोंबड्या खाल्ल्या, सगळं खाल्लं. दूध त्यामुळे आता एवढं सगळं सांगताय, आता मला न सांगता आपला बटनात दाखवा, बटनात सांगा. पण या ठिकाणी येत असताना आपल्या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो. खास करून स्टेजवरचे सगळे आमचे उमेदवार, रामभाऊनी त्यांचा सगळ्यांचा बायोडाटा सांगितला आहे. एवढे उच्च शिक्षित, एवढे चांगले उमेदवार आपल्या सगळ्यांना लाभले. त्या सगळ्या उमेदवारांना शुभेच्छा देतो येणाऱ्या निवडणुकीसाठी. आणि त्यासोबत सगळे पत्रकार बंधू कॅमेरे लावून इथं आहेत. अकलूजमध्ये सभा आहे म्हणल्यावर त्यांना वाटतं असं की काहीतरी मिळेल आपल्याला दाखवायला. ते आमचे सगळे पत्रकार बंधू, माझी विनंती आहे तर सगळे कॅमेरे मागे पुढे, त्या बारामती झटका फिरतोय आतनं, मागं पुढं दाखवून दाखवा की अकलूजमधल्या जनतेला परिवर्तन पाहिजे, हे आजची सभा या ठिकाणी सांगते. आपल्या सगळ्यांचं, खास करून या ठिकाणी आपल्या शहरातल्या सगळ्या आमच्या लाडक्या बहिणींचं मी मनापासून स्वागत करतो. आमच्या भावांचं स्वागत करतो, ज्येष्ठ नागरिकांचं या ठिकाणी स्वागत करतो. आणि या ठिकाणी या सभेला येत असताना मला सांगितलं, रामभाऊ कालच एक सभा झाली, इकडं चिठ्ठ्या द्यायची पद्धत जास्त दिसते. कालच इथं सभा झाली आणि सभा झाल्यावर गावाच्या विकासासाठी, गावाच्या भविष्यासाठी निवडणुका असतात. आणि जेव्हा आपण गावाच्या समोर निवडणुकीच्या अनुषंगाने सभा घेतो तेव्हा आपण गावातल्या जनतेला आपला 5 वर्षाचा अजेंडा द्यायचा असतो की 5 वर्षासाठी आम्हाला तुम्ही निवडून द्या, आम्ही आमच्या अकलूज शहरासाठी काय करू. आणि त्याच वेळी आम्ही, आमच्याकडे पाठीमागं सत्ता होती तेव्हा आम्ही अकलूज शहरासाठी काय केलं हे सांगून भविष्यासाठी मतं मागण्याचा कार्यक्रम असला पाहिजे होता. पण काल आपण बघितलं काय झालं. अनेक आमच्या कार्यकर्त्यांना राग आला, रामभाऊवर कोणतरी बोललं. मनाव कुणाचं घ्यायचं असतं, कुणाचं मनावर कुणाचं घ्यायचं असतं. त्याला मान आहे, ज्याला सन्मान आहे, ज्याला स्वाभिमान आहे, ज्याला इज्जत आहे, ज्याने इज्जतीनं काहीतरी मिळवलंय, अशा माणसाचं मनावर घ्यायचं असते. स्वाभिमान घाण ठेवून, इज्जत घाण ठेवून
कार्यकर्त्यांनी 25 वर्ष केलेल्या संघर्षालाच तिलांजली देऊन त्यांनी जे मिळवलंय आणि त्याचा विचार आपण काय करायचं कारण आहे? काही कारणच नाही. आणि मला कळतच नाही, आई शपथ सांगतो, अशी एक शिवी नाही त्यांनी शिवरत्न बंगल्याला दिली नाही. या देशातली सगळ्यात इरसाल शिवी असं ना, इरसाल शिवी. आपण नाही देणार, आपल्याला येतच नाही. गाडीत येताना एक मला व्हॉइस कॉल ऐकला मी, व्हॉइस कॉल. काय खतरनाक शिव्या होत्या सांगतो तुम्हाला. आणि ज्याला शिव्या देत होतं ते दोघं बाजूबाजूला बसलं होतं काल. आमचा काही संबंध नाही त्यात. पण एक सांगत होता ह्यानं खून केलाय त्याला सोडू नका, एक सांगत होता त्याच्या बंगल्यावर जाऊन दगडं मार, एक सांगत होता त्याचं घर फोड, एक सांगत होता पोलीस स्टेशनला जाऊन खोटी केस घाल. काही संस्कृती आहे ना. पांडुरंग भाऊ, कोथमिरे साहेब, जेव्हा विजय चौकाचा इतिहास सांगताय, ज्या अकलूजचा इतिहास सांगताय, त्या अकलूज मध्ये असली संस्कृती. म्हणजे या सगळ्या परिस्थितीमध्ये मी आपल्याला एवढंच सांगतो की निवडणुका ह्या विकास कामाच्या साठी, विकास कामावर भविष्यात आम्ही काय करणार याच्यावर लढायच्या असतात. हे कुत्रा आहे, हे मांजर आहे, हे आहे, हे सांगण्यासाठी थोडी निवडणुका असतात. त्यामुळं या ठिकाणी मी आपल्यासमोर आलोय, आपल्यासमोर हेच सांगायला आलोय की रामभाऊ सातपुतेंच्या पाठीशी राज्य सरकार उभं आहे, देवाभाऊ उभे आहेत, आम्ही सगळेजण उभे आहेत. या शहराचा विकासाचा अजेंडा आमच्या पूजाताईंनी घेतलाय. माझ्या सगळ्या नगरसेवक बांधवांनी या शहराच्या विकासाचा संकल्प करून या निवडणुकीमध्ये आलेत. या सगळ्यांना आश्वस्त करण्यासाठी, नाकलूजकरांना आश्वस्त करण्यासाठी आलोय. देशामध्ये सत्ता आमच्या मोदीजींची आहे, राज्यामध्ये सत्ता देवेंद्रजींच्या महायुती सरकारची आहे. जिल्ह्यामधलं मी काय बोलणारच नाही. कारण इथं काही सत्ता नाही, आम्ही सेवक आहे. आम्ही सत्ताधीश नाही, आम्ही सेवक आहे. आम्ही सामान्य कुटुंबातले आहोत. रामभाऊ, चूक काय आपली? सांगायला ऊस थोडी, इकडं सांगायला शेतकऱ्याचं पोरग, रेशनिंग दुकानदाराचं पोरग, आणि इथंच वांदा आहे. सामान्य माणसांनी राजकारण करायचं नाही, समाजकारण करायचं नाही, ही भूमिका आहे. आणि बाकीचं सोडूनच द्या, फक्त आम्हीच करायचं, आमच्या भाऊबंदकीनं सुद्धा करायचं नाही. आम्ही चालत नाही समजू शकतो ना. सुजय माने पाटील बी चालत नाही, फत्तेसिंग आप्पा बी नाही चालत, हिंदूराव माने साहेब बी नाही चालत, प्रकाश बापू तर कसाच चालत नाही, पांडुरंग भाऊ तुम्ही बी नाही चालत. कारण वांद असं आहे, एवढी मोठी संख्या आहे, परतुंड सुद्धा आल्यात आता. मला त्या विषयावर जायचं नाही, ते भूमिकाही मला घ्यायची नाही. माझं सांगणं या अकलूजकरांना आहे, या शहराच्या विकासासाठी, या शहराच्या कुठल्याही प्रश्नासाठी जे काय लागेल ती सगळी ताकद आमचं भारतीय जनता पक्षाचं सरकार, कोथमिरेताई आपल्या पाठीशी उभे करेल आणि आपल्या सगळ्या नगरसेवक बांधवांच्या पाठीशी उभं करेल. अनेक विषयात मगाशी बोलताना सांगितलं, कुठं विकासनगरमध्ये, कुठं मग सांगितलं 7 मध्ये विकासनगरमध्ये काय आहे तिथं? गटारत्ना पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन गेली, तशीच शिवरत्नाला गेली तर चालेल का?
विकासनगरला पण माणसं राहतात ना हो. माणसांना माणसासारखं वागवा की हो. किती दिवस माणसांची अवहेलना करणार, किती दिवस गोरगरिबांची हेटाळणी करणार. अरे काल परवा आम्ही बघत होतो, आमची माणसं काही लोक या गावातनं जात होते. मला फोन आला, भाऊ अख्खं अकलूज झोपटपट्टीच, पत्र्याच्या चाळाशिवाय काय नाही. इकडं सलग 2-2 किलोमीटर, 1-1, 5-5 एकरात, 7-7 एकरात. आणि आमचं ह्या लोक बघितलं पण 751 कुटुंबाला 27 एकर जमीन देतो म्हणून सांगितलं. 11,000 रुपये गोळा केले. 11,000 किती झाले? 7 कोटी. 7 कोटी झाले. त्या गोरगरिबांनी स्वतःच्या पोटाला तिडा मारून मेहनतीनं इकडून तिकडून आणून पैसे गोळा केलं. कुणी कर्ज काढलं, कुणी संस्थेतनं घेतलं आणि 11,000 रुपये गोळा केले आणि ह्यांच्याकडे जमा केलं. 27 वर्ष झालं वाट बघताय, मला घर मिळतंय का, मला जागा मिळते का. 27 वर्ष, 26 वर्ष लोक वाट बघतायत त्या जमिनीची, लोक वाट बघतायत त्या घराची. आज मी आपल्याला या स्टेजवरनं सांगतो, जे 752 लोक आहेत, या 752 लोकातल्या कुटुंबाने कोथमिरेताईच्या पाठीशी उभं राहावा. हा जयकुमार गोरे आपल्याला शब्द या स्टेजवरनं देतोय. जर कोथमिरेताई नगराध्यक्ष झाल्या तर या 719च्या 19 लोकांना जमीन द्यायचा कार्यक्रम या ठिकाणी येऊन जयकुमार गोरे स्वतः घेईल. आणि तेवढंच नाही, या 719च्या 19 लोकांना घर बांधून देण्याचा कार्यक्रम सुद्धा भारतीय जनता पक्ष करेल. या निमित्तानं आपल्याला सांगतो, गावातल्या कचऱ्याचे, गावातल्या रस्त्याचे, गावातल्या गटराचे सगळे विषय आहेत. या गावात विकास कामाच्या बाबतीत आजपर्यंत ग्रामपंचायत होती, पहिल्यांदा नगरपंचायत, नगरपालिका झाली, पहिल्यांदा झाली ना. नगरपालिका परिषद एकच असते. आणि अशा वेळी या शहराच्या विकासाची एक योजना तयार झाली पाहिजे. इथल्या कचऱ्याचे प्रश्न असतील, इथल्या भुयारी गटारचा विषय असेल, इथल्या सगळ्या रस्त्याचे विषय असतील, इथल्या सगळ्या समाजाचे विषय असतील, या सगळ्याचा एक प्लॅन तयार करावा लागेल. या शहराच्या विकासाचा सरळ एक प्लॅन तयार करायला लागेल. कोथमिरे साहेब, आपण प्रशासकीय अधिकारी आहे, आपल्याला माहिती आहे, आपण साधं घर बांधायचं म्हणलं ना ताई, 5 गुंठ जागा घेतली तर इंजिनियरला बोलवतो, जागा दाखवतो, उत्तर दक्षिण पश्चिम सगळं बघतो आपण. आणि सगळं बघितल्यावर इंजिनियरला सांगतो प्लॅन करा आणि आमचं घर चांगलं बांधा. या गावाचा काय प्लॅन आहे? सातत्यानं आपल्या या गावात सत्ता, सातत्यानं सगळ्या सत्तास्थानं आपल्या गावात आहे. अशा परिस्थितीत गावातली झोपडपट्टी का संपत नाही आहे? गावातल्या वेगवेगळ्या समाजाचे प्रश्न का संपत नाही आहेत? हे सगळं आपण बघतोय. अकलूज शहराचा जेवढा विकास व्हायला पाहिजे होता तो विकास का थांबलाय? अलीकडच्या कालखंडामध्ये अकलूजची परिस्थिती आपल्याला माहिती आहे. पांडुरंग भाऊ, जेव्हापासून मी पालकमंत्री झालोय, शहरातले अनेक व्यापारी मला येऊन भेटलेत, शहरातले अनेक डॉक्टर मला येऊन भेटलेत. एका डॉक्टरने जर सांगितलं, भाऊ माझी आता या अकलूजमध्ये दवाखाना चालवायची इच्छा राहिली नाही. अनेक व्यापाऱ्यांची तीच भूमिका आहे. एवढी प्रचंड मोठी दहशत या लोकांच्यावर आहे. कुणाची निवडणूक आली, कुणाचं काय झालं, गेला फोन, पाठवा पैसे, 2 लाख, 3 लाख, 4 लाख, 5 लाख. कोण कपडे घेऊन जातोय, बिल दिना. कोण दवाखान्यात पेशंट आणतोय, बिल दिना.
एवढी भयानक परिस्थिती या अकलूज शहरामध्ये आहे. सामान्य माणसाला स्वतःचं मत मांडायचा अधिकार नाही. मी या ठिकाणी आपल्या सगळ्यांना सांगतो, ही निवडणूक अकलूजच्या विकासाची निवडणूक आहे. ही निवडणूक अकलूजला भयमुक्त करण्याची निवडणूक आहे. आज आपण स्टेजवरनं माझा शब्द आहे, आपण सगळ्यांनी ताकदीनं बाहेर पडा. अकलूजमधल्या माणसाच्या केसाला धक्का लागू देणार नाही, हा शब्द जयकुमार गोरे आपल्याला इथून देतोय. व्यापारी बांधवांना माझी विनंती आहे, बोलून निवेदन देऊन चालणार नाही. हा दहशतवाद संपवायचा असेल ठीक आहे, नका बाहेर पडू, नका समोर येऊ, पण आता वेळ आली परिवर्तनाची, दहशत संपवण्याची, खंडणीखोरांना घरी बसवण्याची वेळ आता आलेली आहे. आणि चिंता नका करू, तुम्हाला पुढे जाऊन पोलीस स्टेशनला केस करायला अडचण येते ना, एक साधी चिठ्ठी पाठवा माझ्याकडं, साधी चिठ्ठी पाठवा, केस न करता कार्यक्रम लावतो, काळजी नका करू. आम्ही दादागिरी नाही करत आहे, आम्ही चुकीचं नाही बोलणार, आम्ही चुकीचं नाही वागणार, आम्ही चुकीचं नाही करणार, पण एक, कुणाला दादागिरी नाही करू देणार, कुणाला चुकीचं नाही वागू देणार. आम्ही खंडणी नाही मागणार, आम्ही खंडणी नाही मागणार, पण खंडणी कुणाला मागून नाही देणार, पण खंडणी कुणाला मागून नाही देणार. पण माझी विनंती व्यापारी बांधवांना, माझी विनंती आहे डॉक्टर बांधवांना आहे, माझी विनंती या गावातल्या सामान्य नागरिकांना आहे. एका बाजूला आमची पूजा ताई आहे, त्या कुटुंबाला पार्श्वभूमी आहे, प्रशासकीय सेवेची आहे, लोकसेवेची आहे, उच्च शिक्षित आहे, आणि अशा वेळी या ताईच्या पाठीशी उभं राहायचं, हिच्या हातात सत्ता द्यायची, आणि याच्या हातात सत्ता दिली तर ही सामान्य माणसाची सत्ता असेल, लक्षात ठेवा, सामान्य माणसाची सत्ता असेल. आणि दुसऱ्या बाजूला रामभाऊनी सांगितलं आयडेंटिटी, आयडेंटिटी काय, निवडणूक जाहीर झाल्यावर पहिला खंडणीचा गुन्हा दाखल झाला आणि चुकून निवडून आला तर मग लकलाभ तुमचं. तुम्हाला काय अवस्था आहे, सगळा सुसुटाट या गावामध्ये, या परिसरामध्ये, जेवढे 2 नंबरवाले तेवढे बंगल्यावर, जेवढे वाळूचोर तेवढे बंगल्यावर, जेवढे खंडणीखोर तेवढे बंगल्यावर, जिथं बघेल ती माणसं आजूबाजूला बघितली, सामान्य माणसाला संधीच नाही तिकडं. मला दाखवा, सामान्य माणसाने कधीतरी जावं आणि सांगावं, विचारावं काय परिस्थिती आहे, काय होते ते दिवस, काय होते ते दिवस, पण काय निघाली पिढी, काय पिढीचा आदर्श आपण घेणार, काय पिढीचा आदर्श आपण घेणार. अरे अकलूजच्या राजकारणाचा आदर्श या महाराष्ट्रातली परिसरातली लोक घ्यायची वाट लावून टाकली भांडूभाऊ. मी म्हणतोय ते खरं आहे ना, होय का नाही, साक्षीला तुम्ही आहे, मी तुम्ही म्हणताय म्हणून म्हणतोय मी. परिस्थिती काय बघा तुम्ही. त्यामुळे माझी भूमिका हीच आहे, या शहराच्या भुयारी गटारचा प्रश्न असेल, कोटी लागो, 10 कोटी लागो, 50 कोटी लागो, 100 कोटी लागो, रामभाऊ 200 कोटी लागो. मी 150च म्हणताय, मी 200 गेलोय. मी काय सांगितलं, 100, 50, 150, 200, 300 कोटी लागो. या शहराची भुयारी गटरची योजना ताई नगराध्यक्ष म्हणून निवडून द्या, 2 महिन्याच्या आत योजना मंजूर करून आणतो. या शहरातला सगळा विषय संपवून टाकतो, घाण कचरा या सगळ्या विषयाला आपण मार्गी लावू. या शहरातले जे जे प्रश्न असतील, आपण सांगितले बाग द्या, गार्डन द्या,
शहरामध्ये गार्डन पाहिजे, चांगली गार्डन करायची. रामभाऊ, माझी बहीण उभी राहिली, तिला निवडून द्या. भाऊबीज म्हणून डीपीडीसीतनं पहिलं 15 कोटी रुपये गार्डनला देतो. अकलूजकर सारखं म्हणतात, आम्हाला डीपीडीसीतनं काही मिळेनाच. द्या ताई, इकडं बघा काय देतोय मी. तेव्हा या शहरातल्या असे अनेक विषय आहेत. या सगळ्या विषयावर बोलत असताना आपल्या सगळ्यांना या ठिकाणी मी सांगतो, या गावात मला वाटलं सगळंच झालं असं. एवढं सगळं सत्तास्थानं, एवढं सगळं असल्यावर या भागातले सगळे प्रश्न सुटले पाहिजेत, गावातले सगळे प्रश्न सुटले पाहिजेत. त्यामुळं या सगळ्या प्रश्नावर चर्चा करत असताना या गावात अनेक प्रश्न शिल्लक आहेत, गावामध्ये अनेक विषय शिल्लक आहेत. या सगळ्या विषयाच्या संदर्भात या शहरामध्ये एका नाट्यगृहाची आवश्यकता अशी भूमिका मांडली आणि या शहरामध्ये ते नाट्यगृह झालं पाहिजे. आता मला सांगा, चुकून होणारच नाही ते, चुकून कोण नगराध्यक्ष झालं तिकडून, बरोबर? पहिलं बापू तुमच्या इथं वांद होणार, तिकीट काढून कुणी पिक्चर बघणार नाही. परिस्थिती समजून घ्या. जर चुकून झालं, या शहराला 200-300 कोटीची भुयारी गटर योजना आणायची, या शहराला पाण्यासाठी 100-200 कोटी रुपये द्यायचे, या शहरातल्या रस्त्यासाठी 200-300 कोटी रुपये लागणार आहेत. मागणार कुठं? आणणार कुठून? निवडणूक लागेपर्यंत सांगले रामभाऊकडे काय नाही, आता आमच्याकडे सूत्र आली. निवडणूक झाली, सूत्र बी नाही, कुत्र बी नाही. काहीच नाही. अरे आज अकलूजच्या बाजूला सगळ्या संस्था बंद पडल्या आणि जेवढ्या चालू आहेत पांडाभाऊ, जेवढ्या चालू आहेत तेवढ्या फक्त देवेंद्र फडणवीस साहेबांच्यामुळे चालू आहेत. जर देवेंद्र फडणवीस साहेब नसते तर अकलूजचे दोन्ही कारखाने बंद असते. बाकी अनेक विषय बंद असते, गाड्या पण तर बोलत नाही, जाऊ द्या, बोलू नये असं. पण हे सगळं आपण बघितलंय. हे सगळं ज्या लोकांनी दिलं, ज्या लोकांनी आपल्या पाठीशी उभं राहिलं, तिथं कधीच नाही ना जनतेसोबत विश्वासानं, ना नेतृत्वासोबत विश्वासानं, ना पक्षासोबत विश्वासानं. आणि अशा पद्धतीची परिस्थिती आपण सगळ्यांनी बघितली. त्यामुळे आपल्या सगळ्यांना माझी विनंती आहे, आता खूप वेळ झालाय, पण मी सांगतो जाताना एवढंच सांगणार आहे. कोटमिरे साहेब, आपण बस स्टँडचा विषय काढला, जागा आहे का विकली? आहे ना? नाही म्हणजे आता इथून बाहेर जायचं. मला सांगा, गावातल्या आमच्या बहिणी एसटीला जातात, देवाभाऊने अर्धच तिकीट केलंय, आमच्या बहिणीचं अर्धच तिकीट केलंय. आणि देवाभाऊने सगळ्या वाकलूजमधल्या बहिणीला मला सांगायचं आहे, अरे देवाभाऊ सारखा भाऊ आपल्या पाठीशी आहे. एसटीचं तिकीट अर्ध केलंय, खात्यावर महिन्याला 1,500 रुपये येते का नाही? 1,500 येतं ना? अनेक सावत्र भावांनी सांगितलं ही योजना निवडणुकीपुरतीच आहे, सांगितलं होतं ना. पण सातत्यानं 1,500 रुपये आमच्या बहिणीच्या खात्यावर येतं. या बहिणींना स्वाभिमानानं उभं करण्याचं काम आमच्या देवाभाऊने केलंय, लक्षात ठेवा. देवाभाऊला विसरू नका मतं देताना. आणि देवाभाऊनी शब्द दिलाय, जोपर्यंत मी आहे तोपर्यंत माझ्या बहिणीच्या खात्यावरची ओवाळणी बंद होणार नाही, ही भूमिका घेतली. अरे साधा सक्का भाऊ सुद्धा राखी पौर्णिमेला गेला, 500 रुपयाची नोट टाकताना बायकोकडे 3-4 वेळा बघतो. बायकोनं मान हलवली तरच खाली पडतं, नाही तर पुन्हा खिशात जातो.
100 रुपये बाजारात गेलं जाताना दिलं 100 रुपये, गडी 10 वेळा म्हणतो परवा दिवशी 100 दिलं होतं, कुठं आहेत, किती राहिलं, किती गेलं. कधी सन्मान माझ्या बहिणीने नव्हता. अरे आत्ता अनेक गडी म्हणतात अगं तुझ्या अकाउंटला आहे का काही शिल्लक. हा सन्मान माझ्या देवाभावाने दिला, लक्षात ठेवा, विसरू नका त्या देवाभावाला. इथं बसलेल्या आमच्या सगळ्या माता भगिनींना सांगेन, सगळ्या माता भगिनींना अर्ध तिकीट एस टीचं आहे, पण एस टी स्टँडवर जास्त 40 रुपये रिक्षाला लागते. या गावातलं स्टँड गावातच पाहिजे ना, खरं आहे ना, गावातलं स्टँड गावात पाहिजे, नाहीतर पर्यायी व्यवस्था तिकडं मोठा एस टी डेपो करा. पण गावातल्या आमच्या भगिनींसाठी गावामध्ये एस टी आली पाहिजे आणि गावामध्ये एस टी स्टँड असलं पाहिजे. द्या करा आमच्या ताईला नगराध्यक्ष. एका वर्षात या गावामध्ये भव्य दिव्यान सुंदर देखणं बस स्टँड करायची जबाबदारी घेऊन इथनं जातो. अशा अनेक गोष्टी आहेत विकासाच्या बाबतीत करण्यासारख्या. आणि या सगळ्या गोष्टी एकदा बघा ना फिरवून, भाकरी बघा फिरवून, नाही किती दिवस या सिस्टम मध्ये राहणार, किती दिवस दबावात राहणार आहे. ठीक आहे ना, एकदा बघा, नाही पटलं तर पुन्हा तिथंच, काय अडचण नाही आपली. पण जोपर्यंत तुम्ही चेक करणार नाही, जोपर्यंत तुम्ही बघणार नाही, तोपर्यंत कधी बदल होणार नाही, लक्षात ठेवा. एकदा माझ्या मानखटावच्या मातीनं बदल केला आणि ज्या मातीवर कायम दुष्काळी माती म्हणून लागलेला कलंक होता, ताई आमची विकयाची आहे. मानखटावचा माणूस म्हणला की दुष्काळातला माणूस. माझ्या मानखटावच्या मातीनं बदल केला, एका शेतकऱ्याच्या पोराला आमदार केलं. ज्या तालुक्यात ऊसाचं कांड तुळशी बारशीच्या लग्नाला मिळत नव्हतं, त्या तालुक्यात 5 साखर कारखाने चालू आहे आणि 5 साखर कारखाना पुरेल एवढा ऊस माझ्या या तालुक्यातनं बाहेर जातो. हा बदल माझ्या जनतेनं केला. एकदा अकलूजमध्ये बदल करा, एका अकलूजमध्ये बदल करा आणि सांगा यांना की हे सामान्य जनता काय करू शकते. अरे सामान्य जनतेना मोदीजींना पंतप्रधान केलं, अख्खा देशाचा चेहरा मोहरा बदलताना आपण बघताय. बाजूचे पालखी मार्ग बघताय, बाजूचे मोठे रस्ते बघताय. या शहरातला आमचा शेतकरी बांधव आहे, त्याच्या खात्यावर 12,000 रुपये महिन्याला येत आहे. आमचं रेशनिंगचं धान्य मोफत मिळतंय. आजपर्यंत सरकार का कोणी देऊ शकलं नाही, हे का नाही देऊ शकलं. आज कारखान्याच्या ऊसाला दर मिळतोय, मोदीजींनी FRP आणली नसती, हे ठरविल तोच दर आणि हे देईल तेव्हाच पैसे. आता मोदीजींनी सांगितलं दर ठरवणार आम्ही, माझा शेतकऱ्याचा ऊस आहे आणि शेतकरी मालक आहे, शेतकऱ्याचा ऊसाचा दर मी ठरवीन. FRP बरोबर आहे का. पहिल्या ऊसाचे पैसे दिल्याशिवाय पुढच्या वर्षी गाळपाला परवानगी नाही. इथं कायदाच नाही, मी काय बोलणार नाही, तुम्हीच काटा मारून घेता, आम्ही काय करायचं त्याला. सगळी परिस्थिती आपल्याला माहिती आहे. त्यामुळे मी आपल्याला एवढंच सांगेन, देशातल्या जनतेनं बदल केला. रेशनिंग धान्य मोफत आलं, शेतकऱ्याच्या खात्यावर पैसे यायला लागलं. आज पोलीस पाटलाला पगार मिळतो, सरपंचाला पगार मिळतो, आमच्या बहिणीच्या खात्यावर पैसे येतात, गॅस मोफत मिळतो. हे सगळं कधी आलं, लोकांनी बदल केला. नाही तर लोक तेच म्हणायचे आमचा हात. हा सगळा बदल जेव्हा कमळ आपल्यासोबत आलं, तेव्हा पंढरीच्या नगरीला जाणारा पालखी मार्ग तयार झाला. काय अवस्था होती आपली. हा बदल केला नसता तर हे घडलं असतं. त्यामुळे माझी विनंती आपल्या सगळ्यांना आहे, हे घडवायचं असेल तर आपल्याला अकलूजमध्ये एकदा भाकरी फिरवून बघा. नाही पटलं तर 5 वर्षानं तुम्हाला जे करायचं ते करा, पण एकदा आपला निर्णय आपण घ्या आणि आपण या ठिकाणी बदल घडवून दाखवा. ही भूमिका घ्या, हे सांगण्यासाठी मी आलोय. पुन्हा म्हणणार यांच्या मागं कोण आहेत म्हणून हे सांगायला आलोय, कारण कायम शंका. त्यामुळं पुढची माणसं सुरक्षित आहेत, आमचं स्टेज सुरक्षित आहे, आमचं स्टेज सुरक्षित आहे, आमचे सगळे उमेदवार सुरक्षित आहे आणि सुशिक्षित पण आहे. त्यामुळं आपल्या सगळ्यांना या निमित्ताने मी मनापासूनची विनंती करतो की आपण
या पॅनलच्या पाठीशी भारतीय जनता पक्ष आमची शिवसेनेची युती आहे, यांच्यासोबत एकनाथ शिंदे साहेबांना सारखा दाखवतोय घडी मागणं. माझ्या ध्यानात आहे, काळजी नको करू, कारण अर्ध्यावर सोडणार आम्ही नाही, का नाही, अर्ध्यावर सोडणार आम्ही नाही. त्यामुळं अजिबात चिंता करू नका. आणि इथून पुढं माझं अकलूजकरांना सांगणं आहे, दबावात राहायचं नाही. कुणाची जमीन बळकावली, केस करायची धाडस नाही, मला चिठ्ठी पाठवा. कुणाला खंडणी मागितली, समोर जाताना अडचण येते, एक कॉल करा, बस झालं, बाकी बघतो मी. पोलिसांना FIR दाखल करायला लावीन, काळजी करू नका. तुम्हाला न्याय मिळवून देण्याची भूमिका घेईन. आणि सहजासहजी कोण नादाला लागणार पण नाही, काळजी नका करू. शांती आहे ना आता. तर मी आपल्याला एवढंच सांगतो या ठिकाणी, पालकमंत्री म्हणून आलो, अनेक चर्चा झाल्या, पण मी इथं कुणाची जिरवायला आलो नाही. आजही मी कुणाला शिव्या घालायला आलो नाही, आजही मला शिव्या नाही घालायला. माझं काम आहे, भारतीय जनता पक्षाचा मी सैनिक आहे. जी जबाबदारी मला पक्षानं दिली ती जबाबदारी पूर्णत्वाला नेण्याची काम मला करायचं आहे, आणि ते काम करण्यासाठी आलो आहे. अनेक लोक म्हणतात की जयकुमार गोरे, आज पहिले तर मला सांगितलं कोणी इथलं अकलूजमध्ये, मी पालकमंत्री होऊ नये म्हणून नदीला बाहुल्या बांधल्या होत्या. मी घरात बाहुली बांधताना मला माहिती आहे, पण नदीला बाहुली बांधता हे मला पहिल्यांदाच कळालं. निळा नदीला बांधली होती काय तर, किल्ल्याच्या पुढं लिंब बिवून होती काय? अरे मला दृष्ट लागू नये म्हणून होती. तुम्ही असं का करताय? असं कुणाचं वाईट चिंतून कुणाचं वाईट घडत नाही. आणि मी कायम सांगतो, षड्यंत्र करणारा कधीही यशस्वी होत नाही. परेशान, आता सत्य जिंकणार आहे, आता आमची पूजाताई जिंकणार आहे. आणि हे या निमित्तानं आपल्या सगळ्यांना मी सांगणार आहे. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना मनापासूनची माझी विनंती आहे की आपण भारतीय जनतेला नगर